आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चॉकलेट 2 टियरचा केक तुम्ही घरच्या घरी फुल्ली लोडेड चॉकलेट लोडेड आयसिंग कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि केकचा बेस मी यापूर्वी बरेच व्हिडिओ टाकलेले आहे, कसा करायचा आहे ते चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता। आता 2 केक मी इथे करून घेतले होते बेक, त्यामुळे केक बेक करण्याची प्रोसेस मी दाखवणार नाहीये। त्यानंतर व्हिप क्रीमची पण मी सगळी प्रोसेस टाकलेली आहे आणि त्यानंतर त्याला सोक करून घेतलेला आहे केकला आणि मग आयसिंग करायला इथे चालू करणार आहे। आता हा फुल चॉकलेट लोडेड केक आहे, त्यामुळे मी सगळं चॉकलेट याच्यात भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे। चॉकलेट केक हे थोडे महागच असतात कारण चॉकलेटची जी प्राइस असते ती खूप हाय असते। आणि त्यानंतर थोडेसे चॉकलेट याच्यावर मी असे क्रंच करून घेतले होते ते टाकून दिलेले आहे। आणि त्यानंतर दुसरा लेअर लावून सेम प्रोसेस करत करत असं मी आता बाकीचे लेयर्स इथे लावून घेणार आहे। आणि हा फुल एगलेस केक आहे आणि एगलेस केकच्याच रेसिपी मी आजपर्यंत दाखवलेल्या आहे, एक पण त्याच्यात अंड्याचा केक नाहीये। ते केकची रेसिपीज तुम्हाला बघायची असते तर चॅनलवर अवेलेबल आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता जाऊन। आणि आता असं करत करत साइडने पण आयसिंग करून घेतलेली आहे आणि नंतर वरतून आता फायनल जो लेयर आहे त्यावर पण आता ही आयसिंग करून घेतलेली आहे क्रीमची। आणि त्यानंतर त्यावर आता दुसरा इथं लेयर लावून त्याची पण आयसिंग करून घेतली। सॉरी आईस्क्रीम म्हणले मी कारण माझ्या डोक्यात आईस्क्रीमची रेसिपी चालू आहे। आणि मग आयसिंग करून घ्यायच्या नंतर फायनली व्यवस्थित तर केक करण्याला इथे प्रॅक्टिसच लागते। जसं की मला खूप पहिल्यापासून आवड आहे केक बनवायची, त्यामुळे मी हे केक बनवायचं म्हणलं की मला जरा जास्त खुशी होते आणि माझ्या मनाने मी डिझाईन्स करत असते, जे मला सुचत जाईल ते मी डिझाईन आज इथे करत गेलेले आहे। त्यासाठी मग मला वाटलं इथे चॉकलेट्स करावं म्हणून मी घरीच इथे चॉकलेट्स बनवून ठेवलेले आहे। आणि त्यानंतर असे वाट्या कटोऱ्या टाइप मध्ये पण मी चॉकलेट्स बनवून ठेवलेले आहे। त्यानंतर आता इथे चॉकलेट याच्यावर आयसिंग झालं इथे टाकून देणार आहे आणि मग त्याला थोडंसं थंड झाल्यानंतर मी आयसिंग केलेली होती। आणि नंतर माझी फुलांची शूटिंग झालीच नाहीये कारण लक्षात नाही राहिलं माझं आणि शूट माझी चालू आहे असं समजून मी ते सगळे फ्लावर्स करत गेले आणि नंतर पाहिलं शूटच झालेलं नव्हतं। तर यापूर्वीच्या व्हिडिओज मध्ये मी सगळं डिटेल टाकले आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता। स्प्रिंकलर्स थोडेसे टाकून घेतलेले आहे आणि जे मिनी कॅडबरीज मी घरी करून घेतल्या होत्या त्या पण इथे ठेवून देणार आहे, स्टार्स लावून देणार आहे। आणि फुल डार्क चॉकलेट एकदम टेस्टी हा केक झालेला होता, फ्लेवर एकदम मस्त होता केकचा। आणि त्यानंतर आता ही कटोरी इथे ठेवून दिलेली आहे, जे वाटी टाइप मी चॉकलेट करून घेतलं होतं तसं। आणि फायनली आता हा असा घरच्या घरीच मस्त केक बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला अजून म्हणजे केकच्या रेसिपीज बघायची असतील तर चॅनलवर अवेलेबल आहेत, जाऊन नक्की बघा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत माझ्या रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन येणार तुम्हाला माझ्या रेसिपीजचा आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार। तर फायनली माझा केक बनवून तयार झालेला होता। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, बाय बाय।